नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश सगळीकडे कावेरीला शोधत असतो, पण कावेरी काही त्याला सापडत नाही. कावेरी कुठे गेली असेल हा प्रश्न यशला पडलेला असतो, कारण त्याने घरात जाऊन शोधलेलं असतं, रूम मध्ये शोधलेलं असतं. कावेरी कुठे असेल असा अंदाज जो आलेला असतो, त्या प्रत्येक ठिकाणी यशने कावेरीला शोधलेलं असतं, पण कावेरी काही त्याला सापडत नाही. तो म्हणत असतो की कावेरी कुठे गेली असतील, नक्की काय झालं असेल, कुठे असतील त्या, असे अनेक प्रश्न यशला पडलेले असतात. आणि आता मात्र यश बाप्पाच्या समोर हात जोडतो आणि म्हणू लागतो की नक्की कावेरी कुठं आहेत, काय झालंय त्यांच्या बाबतीत, त्या ठीक तर आहेत ना, असे प्रश्न यशला पडलेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कावेरीला मात्र त्या पेटीमध्ये बंद केलेलं आहे आणि तिथे शॉर्ट सर्किट झाल्यामुळं आता ठिणग्या उडत आहेत. आणि यश बाहेर आलेला असतो. तो पाहतो की साऊंडच्या खाली जी पेटी, जो बॉक्स ठेवलेला आहे, तिथे कावेरीच्या साडीचा पदर त्याला दिसतो. आणि ज्या क्षणी तो कावेरीला सोडवण्यासाठी तिथे ओरडतो आणि चाललेला असतो, त्या क्षणी एक गोष्ट घडते, ती म्हणजे तिथे ठिणग्या उडायला सुरुवात झालेली असते आणि खूप मोठा भडका होतो. यश मात्र घाबरलेला असतो. त्याला माहिती असतं की त्या पेटीमध्ये कावेरी आहे, परंतु आता तिथे भडका उडालेला असतो, सगळा डेक जळालेला असतो तो. आणि त्याचबरोबर कावेरी मात्र आतमध्ये ओरडत असते. आता कावेरीचा जीव कसा वाचवायचा हा प्रश्न मात्र यशला पडलेला असतो, पण यश स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कावेरीचा जीव वाचवत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे यश आणि कावेरी आता उदयच्या रूममध्ये आलेले असतात. ते उदयला समजवत असतात. उदयला म्हणत असतात की यश म्हणत असतो की दादा, घरातल्या सगळ्यांना तुझ्याबद्दल खूप वाटतं. तेव्हा उदय मात्र वेड्यासारखा वागत असतो. उदय म्हणत असतो कोणाला काही वाटत नाहीये, तुम्ही सगळेजण नाटकं करता. कारण जर तुम्हाला काही माझ्याबद्दल वाटत असतं तर माने मला त्यावेळेस घराच्या बाहेर काढलंच नसतं. घराच्या बाहेर काढलं तेव्हा काय करत होतस रे तू? का तुला नाही वाटलं माझी बाजू घ्यावी? असं उदय अनेक प्रश्न विचारत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे यश उदयला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु उदय मात्र ऐकायलाच तयार नसतो. उदयचं म्हणणं असतं की तुम्ही सगळेजण नाटक करताय माझ्यासोबत चांगलं वागण्याचं, तुम्हाला माझ्याबद्दल काही पडलेलं नाहीये. आताही तुम्ही चांगलं वागताय, त्यामुळे तुमचा काहीतरी स्वार्थ आहे, म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत चांगलं वागताय, असं इकडे उदय बोलत असतो. तेव्हा मात्र यशला धक्का बसलेला असतो. यश म्हणतो नाही दादा, तसं नाहीये, तू घरात नव्हता ना, खरंच कोणालाच अजिबात चांगलं वाटत नव्हतं, प्रत्येक वेळेस तुझ्या आठवणी निघायच्या. तेव्हा उदयला राग येतो. उदय म्हणतो जा बरं तुम्ही, असं म्हणत ती बॉटल उचलतो आणि फेकून मारतो. तशी ती बॉटल कावेरीच्या डोक्याला लागलेली असते आणि कावेरी जोरात किंचाळते. आता मात्र उदयला कळायचं बंद होतं. यश धावतच कावेरीकडे जातो. कावेरी काय झालं असं म्हणत तो कावेरीला सावरत असतो, पण कावेरीला मात्र डोक्याला चांगलाच मार लागलेला असतो आणि तिच्या डोक्यातून रक्त येत असतं. आता मात्र उदयला कळायचं बंद होतं, हे सगळं काय करून बसलो आपण, रागाच्या भरात असं वागायला नको होतं, असं उदयला वाटू लागतं. त्या क्षणी विद्या, मा, पौर्णिमा, त्याचबरोबर इकडे यामिनी सगळेजण धावत आलेले असतात. आणि त्याचबरोबर मा विचारू लागते काय झालं, कसला आवाज आला, आणि ही बाटली आपल्या घरात कशी आलेली आहे, ह्या काचा का पडल्या तिथं, असे अनेक प्रश्न विचारले जात असतात. तेव्हा मात्र सगळेजण शांत असतात. तेव्हा कावेरी सांगत असते ते चुकून लागले मला. मा म्हणत असते की मला सांग, आत्ताच्या आत्ता सांग, उदयने तुझ्यावर हात उचलला ना, तुला मारलं ना. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता प्रश्न पडलेला असतो. आणि कावेरी म्हणते की नाही, त्यांनाही जाणवलं होतं की आत्ता घरामध्ये गणपती आहेत म्हणून ते बॉटल टाकायला चालले होते आणि मी मध्ये आले, त्यामुळं मला ती बॉटल लागलेली आहे, असं कावेरीने सांगितल्यानंतर मा कावेरीकडे पाहत राहते. त्याच वेळी इकडे उदय पण विचार करू लागतो. तेव्हा उदयला कावेरी म्हणत असते तुम्ही येताय ना, आणि त्याचबरोबर कावेरी सांगत असते की या तुम्ही, बाहेर पूजा करायची आहे. तेव्हा मात्र उदय म्हणतो की हो, म्हणजे फायनली उदयने ऐकलेलं असतं आणि तो यायलाही तयार झालेला असतो. या गोष्टीचा आनंद एक असतो, तो वेगळाच असतो. आणि त्याचवेळी मा मात्र रागानेच उदयकडे पाहत असते. खरं तर उदय तयार झाला यायला या गोष्टीचाही तेवढाच आनंद असतो,
आणि इकडे वाट लागणार असते ती म्हणजे अमृताची. कारण अमृताला असं वाटत होतं की त्याने येऊ नये, त्याने दारू पीत बसावं. पण आता कावेरीमुळं उदय यायला तर तयार झालेला आहे. अमृता म्हणते की ठीक आहे, आता पुढचं डाव. असं तिचं चालू होतं. सगळेजण कावेरीला म्हणतात की चल. माही कावेरीला म्हणू लागते की चल आधी. असं म्हणत कावेरीला घेऊन निघालेली आहे. त्याचवेळी कावेरी उदयला म्हणत आहे की चला तुम्ही. उदयही यायला तयार झालेला असतो. आणि मग उदय आता पूजा करण्यासाठी स्वतःच्या मनाने तयार झालेला आहे. तो सांगतो की हो चालेल, मी येतोय. असं त्याने सांगितल्यानंतर मात्र घरातले सगळेजण खुश झालेत. कावेरी सुद्धा खुश आहे. तिलाही बरं वाटत आहे की उदय यायला तयार झालाय. माझ्या चेहऱ्यावरती तर एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळतो. कारण मला असं वाटलेलं असतं की उदय येणारच नाही, आता काय करायचं हा प्रश्न मात्र मला पडलेला होता. आणि म्हणूनच इकडे विचारत असते. आणि तेव्हा मात्र उदयने होकार दिल्यामुळं खरं तर सगळं वातावरण छान असं झालेलं असतं. सगळे खुश झालेले असतात. उदय पण म्हणतो की हो, मी तयार होतो आणि येतो. मग फायनली उत्तर पूजेला उदय तयार झालेला आहे आणि उदय येत आहे या गोष्टीचा आनंद असतो. सगळेजण आता पूजेसाठी जमलेले असतात. उदय येतो आणि पूजेची तयारी झालेली आहे. उत्तर पूजा करायला घेतो. मग आरतीचा मान आता उदयने स्वीकारलेला आहे. कावेरीच्या पण डोक्याला ड्रेसिंग केलेलं आहे. कावेरी चिकूला घेऊन तिथे येते. उदयचं झालं की आता पुढचा नंबर असतो तो म्हणजे संदीप आणि विद्या. दोघेही औक्षणाचं ताट घेतात आणि बाप्पाची आरती करू लागतात. त्यानंतर पुढे यश जातो. घरातले प्रत्येक जण आरती करत असतात. कावेरीलाही ठीक वाटत असतं. पण यशच्या मनात मात्र कावेरीबद्दल खरं तर पॉझिटिव्ह गोष्टी सुरू झालेल्या असतात. कारण कावेरी म्हणत असते, कावेरीने काहीच मला सांगितलेलं नसतं. असं वाटलेलं यशला की कावेरी मला सांगेल, उदय दादाला ओरडेल असं वाटलं होतं. पण कावेरी तसं काहीच करत नाही. सगळ्या गोष्टी मनात ठेवते आणि घरातलं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करते. कारण घरामध्ये कलह नकोय. आणि त्याचबरोबर उदय नुकताच आलेला आहे. त्याच्या सवयी बदललेल्या आहेत. कारण उदय कसा आहे खरं हे कावेरीला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणूनच कावेरी शांतपणे परिस्थिती हँडल करत असते. त्यासोबतच इकडे आता चिकूला घेऊन कावेरी बाहेर अंगणात येते आणि चिकूला खेळवत असते. त्याचवेळी यश तिथे येतो आणि कावेरी चिकूला म्हणत असते, बोर होतंय का आतमध्ये, तुला बरं वाटत नाहीये का, असं म्हणत चिकूला ती खेळवत असते, त्याच्याशी बोलत असते. यशही तिथं आलेला असतो आणि कावेरीला म्हणत असतो की खरंच कावेरी, तुम्हाला खूप लागलं ना मगाशी. कावेरी म्हणते ठीक आहे, एवढं काय नाही आहे. यश म्हणतो तरी पण म्हणजे दादा असा नव्हता. कावेरीही तेच सांगू लागते की मी बघितले स्वतः उदय भाऊजींना काऊची काळजी करताना. ते किती काळजी करायची तिच्यासोबत खूप प्रेमाने वागायचे. कधीच त्यांनी तिच्यावरती आवाज चढवलेला नाही. आत्ता ते कोणत्या वातावरणात वाढलेत, काय झाले नक्की त्यांच्याबरोबर, या कोणत्याच गोष्टी आपल्याला कळू शकत नाहीत. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी आणि यश म्हणतो की खरंच, म्हणून तर मगाशी मलाही बरं वाटलं. तेव्हा कावेरी म्हणते की नक्कीच उदय भाऊजींना म्हणजे माझ्याकडनं पण चूक झाली ना. काल त्यांनी येऊन मला पाठीमागून मिठी मारली. आता त्यांना माहीत नाही आहे की मी त्यांची बहीण आहे, आमचं भावा बहिणीचं नातं आहे. याबद्दल त्यांच्या लक्षातच आलेलं नाही आहे ना, त्यामुळे असं घडलेलं आहे. तेव्हा मात्र उदयच्या बाबतीत यशसुद्धा म्हणत असतो की हो दादा खूप चांगला आहे. त्यानंतर इकडे आता आलेली असते ती म्हणजे विद्या. आणि विद्या कावेरीला सरबत घेऊन आलेली असते आणि तिकडून पाठीमागून आवाज येतो, अगं काहीतरी गॅसवर जळतंय का. विद्या म्हणते की वहिनी दूध ठेवलं मी गॅसवर. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र या सर्व गोष्टी घडत असतात. आणि त्याच वेळी इकडे आता रूममध्ये तिथे येते ती म्हणजे यमुनाने येऊन त्या सरबतमध्ये पावडर टाकलेली असते. आणि त्याच वेळी यमुना त्या सरबतात पावडर टाकते आणि निघून जाते. इकडे कावेरी चिकूला म्हणत असते, काय झालं चिकू, आता आपल्याला सरबत घ्यायचं आहे, बाहेर जायचं आहे, आपल्याला आता बाप्पाचं विसर्जन करायचं आहे ना, असं म्हणत चिकूशी ती बोलत असते. मग सरबत घेण्यासाठी जाते, सरबत पिते.
पण कावेरीला कुठं माहीत असते की तिला काय होतंय ते. आणि तेवढ्यातच तिला विद्या आवाज देते, कावेरी वहिनी, तो चांदीचा कलश काढाल ना, तेवढा स्टोर रूम मध्ये आहे. तेव्हा कावेरी म्हणते की हो, काढते मी. असं म्हणत कावेरी स्टोर रूम कडे जाते. आणि यमुनाला याच गोष्टीचा फायदा घ्यायचा असतो. आणि यमुना पुढे येते. आणि त्याच वेळी यमुना कावेरी तिथून गेली की येते आणि मग तिला सॅम्पल घ्यायचं असतं. सॅम्पल कशासाठी घ्यायचं आहे, तर सॅम्पल हे DNA टेस्टसाठी घ्यायचं आहे. तिच्या डोक्यात एकच सुरू आहे, ते म्हणजेच की एकदा का चिकूची आणि उदयदादाची DNA टेस्ट झाली की मग क्लिअर होईल की चिकू कोणाचा मुलगा आहे. जर चिकू उदयदादाचा मुलगा नसेल तर मग ह्या कावेरीची काही खैर नाही. एवढाच विचार तिने केलेला असतो. आणि म्हणूनच ती त्याच गोष्टींचा विचार करत आता पुढे येते. इकडे मा म्हणते की अगं विद्या, चला चला आता विसर्जनाची तयारी करायची. काय चाललंय तुमचं, किती वेळ लागणार आहे अजून, कळतंय का तुम्हाला, असं मा बोलत असतात आणि सगळ्यांनाच घेऊन निघालेले असतात. यश मात्र कावेरीला शोधत असतो. कावेरी कुठे आहे, कावेरी का आलेली नाहीये, असे प्रश्न यशला पडलेले असतात. इकडे कावेरी चिकूला समजवायला येते. चिकूला सांगू लागते की चिकू थांब, इथे तुम्ही आलेच. आणि मग कावेरी रूमच्या बाहेर जाते. आता कावेरी रूमच्या बाहेर गेली की यमुनाने येऊन चिकूच्या तोंडातून सलायवाचं सॅम्पल घेतलेलं असतं, ते म्हणजे DNA टेस्टसाठी. आणि तेव्हा ती सॅम्पल घेऊन तिथून निघूनही जाते. त्याचवेळी इकडे यमुना त्याचबरोबर बाकीचे सगळेजण जे आहेत ते पाहतच आहेत. हे सगळं काय घडलं, म्हणजे अचानक का. कावेरी तर म्हणू लागते की मला चक्कर काय लागली आहे, मला कळत नाही आहे की मला काय होतंय, असं कावेरीलाही वाटू लागलेलं असतं. आणि त्याचबरोबर कावेरी स्टोअररूममध्ये येते आणि स्टोअररूममध्ये तो बॉक्स आहे तो उघडते. परंतु पाठीमागून अमृता तिथं पोहोचलेली असते आणि अमृता धक्का देते. तसंच आधीच कावेरीला गरगरल्यासारखं होत असतं आणि कावेरी जाऊन त्या पेटीमध्ये पडते. आता कावेरी तर बेशुद्ध पडले, पण ही अमृता इतकी मूर्ख आहे, तिला जराही लाज वाटत नाही. तिने कावेरीला त्या पेटीमध्ये बंद केलं आणि म्हणते की तिकडं आता बाप्पाचं विसर्जन होणार आणि एकीकडे तुझं विसर्जन होणार आहे. म्हणजे जराही एखाद्या माणसाला लाज वाटू नये अशी गोष्ट आहे. तिला जराही वाटत नाहीये की आपण एखाद्याच्या जीवावर उठलोय, आपण चुकीचं वागतोय. तेवढ्यातच तिला आवाज येतो, बाहेरून कोणीतरी आलंय. म्हणून तिने बाजूला लपून राहते. तर संदीप आणि उदय दोघंही तिथे आलेले असतात. संदीप म्हणत असतो की दादा, ही पेटी घेऊन जाऊया आपण बाहेर. असं म्हणत दोघंही आता ती पेटी उचलायला लागतात. पण पेटी खूप जड असते. उदय म्हणतो काय रे याच्यात एवढी जड आहे. तेव्हा संदीप म्हणतो काय माहिती, म्हणजे नेहमी तर एवढी जड नसते ही पेटी. मग उदय म्हणतो की उघडून बघूया आपण. तेव्हा संदीप म्हणतो नाही असू दे, असं पण आपल्याला साऊंड ठेवायचं आहे ना, बरं पडेल साऊंड ठेवायला, कारण जड असलेलं चांगलं आहे, म्हणजे टेबलसारखा सपोर्ट भेटेल ना. असं त्यांचं बोलणं चाललेलं आहे. आणि त्याच वेळी तिथे अमृता मात्र बाजूला उभा राहून हे सगळं ऐकत आहे. आणि अमृता म्हणते बरं झालं आत्ता मी वाचले खरंच, नाहीतर मला इथून पुढे सावधगिरी बाळगायला पाहिजे. आता सगळेजण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी झालेली आहे. सगळेजण गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आता नाचायला सुरुवात करतात. विद्या सुद्धा नाचायला जाते. मा मात्र सगळ्यांना पाहत असतात. पौर्णिमा त्याचबरोबर यमुना, विद्या, संदीप, उदय सगळेजण नाचत असतात. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी तिथं नसते. आता कावेरी कुठं गेली, कावेरीच्या बाबतीत काय झालंय, अजून कावेरी का दिसत नाहीये, हे प्रश्न पडलेले असतात. आणि मग कावेरीला शोधण्यासाठी आता विद्याला मा जायला सांगते. तेव्हा मात्र यमुना तिथे येते. यमुना म्हणते जर कावेरी आता औषध पिल्यामुळं बेशुद्ध पडली, ही गोष्ट जर समजली तर खूप अवघड होईल. त्याच्यापेक्षा मला असं वाटतंय की मीच जाऊन सांगते की नाही, कावेरी अजून आतमध्ये आराम करते, असं इकडे यमुनाने ठरवलेलं असतं. आणि यमुना विद्या जात असते तर विद्याला थांबवते आणि सांगू लागते की नको जाऊ तू, कावेरी आराम करते म्हणून तर चिकूला तिने माझ्याकडे दिलंय. तेव्हा मात्र विद्या म्हणत असते पण त्या मला काही बोलल्या नाही आहेत आराम करणारे, तुम्ही कसं काय सांगताय माणसं, असं बोलू लागते.
तेव्हा ती म्हणते, अगं चिकू माझ्याकडे बघितलंस ना, करते ना आराम, ती करू दे. तेव्हा मा पण म्हणते की हो, जरा थकलेली होती, करू दे आराम. कारण आत्ता तिने आराम करणं गरजेचं आहे, तिच्या डोक्याला मारही लागलेला आहे ना. आणि यमुनाने पण आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. यमुनाचं सांगणं असं असतं की आत्ता तिला गरज नाही आहे, म्हणजे आत्ता ती तिथं गेलेली आहे, हे सगळं यमुना बोलत असते. आणि मग आता पुन्हा आवाज वाढवण्यासाठी तिथे साऊंड बॉक्सच्या तिथे जाते, ती म्हणजे अमृता, आणि म्हणत असते की ओरड कावेरी, ओरड, कितीही ओरड, पण आज काही उपयोग होणार नाही आहे त्याचा. कारण तुझा आवाज पोहोचूच नाही देणार मी कोणाकडे. असं म्हणत तिने त्या पेटीला लॉकसुद्धा केलेलं आहे. आणि अमृता त्या पेटीकडे पाहत आहे. मा त्याचबरोबर घरातले सगळेजण कावेरीची काळजी करत होते. कावेरी यायला पाहिजे होती. मा म्हणते की चला चला, बाद झालं ग, पौर्णिमा, विद्या, चला लवकर, माहिती आहे ना तुम्हाला. तेव्हा पौर्णिमा म्हणते, वहिनी असू द्या ना, तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला कुठं रोज रोज ह्या गोष्टी जमतात. इकडे यश आतमध्ये चाललेलं असतं. तेव्हा मात्र मा म्हणत असते की काय झालं यश, कुठे चाललायस. तेव्हा यश म्हणतो, हां मा, माझं 2 मिनिटाचं काम आहे, आलोच मी, असं यश सांगू लागतो. आणि तिथून तो तसाच जाऊ लागतो. मग तो कावेरीच्या रूममध्ये येतो. कावेरीला तो विचारतो, कावेरी. कावेरीला तो आवाज देऊ लागतो, परंतु कावेरी मात्र ओ देत नाही. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की नाही, काहीतरी असं आहे की जे कावेरीने माझ्यापासून लपवलेलं आहे, आणि म्हणून कावेरी नाही आहे का. मग कावेरी गेली कुठं असेल, हा प्रश्न आता पडलेला असतो. तेव्हा मात्र यश कावेरीच्या फोनवरती फोन करतो आणि कावेरीला सांगू लागतो की प्लीज कावेरी, कुठे आहे तुम्ही. परंतु कावेरी तिचा मोबाईल रूममध्येच विसरून गेलेली असते. आणि तेव्हा मात्र आता रूममध्ये मोबाईल तर विसरलेला आहे, परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे यश म्हणत आहे की कावेरीच्या बाबतीत जर काही झालं तर मी मात्र शांत राहणार नाही, असं यशचं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र यश आता लक्ष जातं आणि साऊंड बॉक्सच्या तिथे जी गोष्ट आहे त्याच्याकडे यशचं लक्ष गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर यश मात्र म्हणत असतो की नाही, कावेरी कुठं आहेत ते मला सापडल्याच पाहिजेत. कावेरीच्या बाबतीत काही वाईट तर घडलं नसेल ना, म्हणून यश काळजी करू लागतो. पण तेवढ्यात त्याचं लक्ष, हुशारीने लक्ष यशचं तिथं साऊंड बॉक्सच्या तिथे असलेल्या पदराकडे जातं. आणि तेव्हा मात्र यशला कळून चुकतं की इथं कावेरी आहे आणि कावेरीच्या जीवाला धोका आहे. तसं यश पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागतो, परंतु तोपर्यंत तो साऊंड बॉक्सचा जो साऊंड आहे तो पूर्णपणे जळलेला असतो. यश घाबरतो, आतमध्ये कावेरी आहे, कावेरीची अवस्था काय होईल, हा प्रश्न यशला पडलेला असतो. आणि यश आता तिथे जायला लागतो. आणि नेमकी आग खूप वाढते, कारण तिथे खूप भीषण अशी आग लागलेली असते. आणि यश तिथे जाता जाता पुन्हा थांबतो. पण यश कावेरीचा जीव कसा वाचवणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.